मित्रांनो, अंमली पदार्थ विरोधी लढ्यामध्ये जनजागृती, कायद्याची अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. पण जे चुकून व्यसनाच्या विळख्यात सापडलेत त्यांच्यासाठी उपचार हवे, त्यांच्याकरता पुनर्वसन हवंय, तो मार्ग सुद्धा सहज उपलब्ध असायला हवा. त्यासाठीच नवी मुंबई पोलिसांचं आणखी एक पाऊल नेरूळच्या मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं ड्रग रॅबिलिटेशन सेंटर अर्थात व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राची निर्मिती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या केंद्राचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं जात आहे. अंमली पदार्थांचे व्यसन ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून त्याचे गंभीर परिणाम कुटुंब आणि समाजावरही होत असतात. विशेषतः तरुणांमध्ये वाढणारे अंमली पदार्थांचे व्यसन रोखणं आणि व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा सन्मानाने मुख्य प्रवाहात आणणं ही काळाची गरज आहे. याच उद्देशानं नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त पुढाकारातून व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींसाठी वैद्यकीय तपासणी, मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषधोपचार, समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार निवासी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यसनाच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांवर उपचार करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. व्यसनापासून मुक्त होणं हा केवळ उपचारांचा प्रवास नाही, तो आत्मविश्वास, कुटुंबाचा आधार आणि सन्मानाचे जीवन पुन्हा मिळवण्याचा प्रवास आहे. उपचारासोबत समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणणं हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. व्यसनापासून मुक्ती, नव्या आयुष्याकडे वाटचाल. व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र. उपचार, समुपदेशन, पुनर्वसन, नवी सुरुवात. फक्त एकदा करून बघ, मर्द बन असं सांगून पदार्थांचे व्यसन तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारा मित्र हा तुमचा मित्र असूच शकत नाही. असा मित्र शत्रूपेक्षा खतरनाक आणि धोकादायक असतो. त्याला नाही म्हणणं ही कमजोरी नाही, तर स्वतःच्या भविष्याची जबाबदारी आहे, तुमची ती ताकद आहे. अशा मित्रांपासून सावध राहा असा संदेश हा कार्यक्रम घेऊन आलाय. पण चुकून एखादा मित्र व्यसनाच्या समस्येत अडकला तर त्याला नक्की मदत करा. या केंद्रापर्यंत त्याला जाण्यासाठी मदत करा.